वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून ऐका, राम राम स्मराधी वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी. काय ग, थांबलीस का? काय झालं? वासुदेवाचा आवाज. इथे पण वासुदेव येतो? हो येतो. त्याला काय मेलेला उद्योग. मी वासुदेवाला पसा देऊ आमच्या घरी? नाही नाही, म्हणजे माझ्या माहेरी आम्ही देतो पसा. काही नको. कामाच्या वेळेला कशाला त्या पसा बिसा द्यायला जातेस? आणि आज तुला न्याहारी बनवायचे, लक्षात आहे ना? पण देते ना. तू काय ऐकायची नाहीस. बरं जा, मुठभर दे धान्य. आणि हो, त्याच्या डोमलावर जास्त घालू नकोस. आता आण इकडे, मी देते तुला. ज्ञाना तुकयाचा अंशधर. एवढंच दे. हो जा. आणि हो लवकर ये ग, काम पडले तिथे. नुसती मरमर माझी एकटीचीच. हो पांडुरंग माना सखा, हो पांडुरंग माना सखा. काय रे, काय इथं घसा फोडून गातोस? निघ इथून, काही नाही मिळणार आहे इथे. माई, आम्ही काही मागत नाही. निजलेल्यांना जाग करणं हा आमचा वसा. कोणी पसा पायली दिली तरी वा वा, आणि नाही दिला तरी वा वा. आम्ही साऱ्यांनाच आशीर्वाद देतोय. आजच्या दिवशी यशोदा माई आणि बाळकृष्णाचं दर्शन झालं. झालं ना? मनी आता काही नाही मिळणार आहे इथे. थांबा थांबा दादा, मी देते ना तुम्हाला पसा. शंभू बाळा, द्यायचा ना त्यांना पसा. ए, शंभू बाळाला का ग ओढतेस मध्ये यात? तू कर, तुला काय हवं ते. आणि तसं पण तू काय सांगून ऐकणारस का? कर, तुला काय हवं ते कर. काय हवा तो गोंधळ घाला. हे घ्या दादा. अखंड सौभाग्यवती भव. मुली, संसार सुखाचा होईल तुझा. आणि ह्या मुली, आज मोठा शुभ दिवस आहे बरं. आज रात्री कृष्ण जन्म दिवस आहे. आणि हे घे पोहे. आज रात्री कृष्ण जन्माला दही पोहे दे. माहित आहे ना श्रीकृष्णाला किती आवडतात ते. कृष्ण जन्म आज? आज कृष्ण जन्म आहे. कोणीच कसं काय नाही बोललं? असू दे, पण या वस्तूत साक्षात श्रीकृष्णाचा वास आहे. आणि तुझ्या डोक्यावर कायम त्याचा हात आहे. शुभम भवतु. या वास्तूत श्रीकृष्णाचा वास आहे. किती छान. विठुरा, मला आठवण करून द्यायलाच तू वासुदेव काकांना पाठवलंस ना पोहे घेऊन. ही सखू कुठे गेली? वासुदेवा बरोबर भिक्षा मागायला गेली की काही? इथे एवढी एकतर कामं पडली आहेत, नुसती वेळ वाया घालवत असते. खरंच. हे काय आलीस तू? अगं मग आवाज तरी द्यायचा, काहीतरी बोलायचं तरी. हा, आता कामात असलेल्या माणसाला कसं कळणार तू आलीस ते? बरं, आता तुला न्याहारी बनवायची आहे. आत्ता भूक करत येतील सगळे, पण मी तुला मदत करणार नाही. हा, नाही तर तुझी सासू आहे ना, ती मलाच ओरडेल. आता येईल तुला विचारायला. आज दही पोहे करते न्याहारीला, सगळ्यांना आवडतील. उमईने शिकवलंच मला. आणि आज कृष्ण जन्म पण आहे ना. दिगू, तुझं लग्न झाल्यापासून जीवाला शांतता म्हणून नाही, रोज काही ना काहीतरी रिस्तरावं लागतंय. आई, अगं तू मोठी आहेस. काल दिलीस, आज दिली, तशी तिला काही ना काही जबाबदारी दे, मग बघ. तीच गळ्याशी आली. आज न्याहारी करायची जबाबदारी दिली. नवीन काय उद्योग करून ठेवला नाही म्हणजे मिळवलं.
नाही, हसून न्यारीसाठी बोलावणं आलं नाही म्हणून म्हटलं. नाही आई, मला नाही वाटत आज काही गोंधळ घातला असेल. आणि तसंही रमाई रमाई दादा निहारीसाठी बोलावले. बघ, म्हटलं होतं ना मी, तू काहीच घोर घेऊ नकोस. बर, तुझा मी आलेच. अरे बाबाजींच्या मठात जायचंय मला. विनू, तू पुढे हो, मी आलोच. बरोबर. आई, तू दिगू, अरे तसेही पुरुष मंडळी आधी न्याहारी करायला बसता की नाही. मी येते लगेच, जातो. बाबाजींना नमस्कार करून येते. लवकर या. हो, आलेच. असे चविष्ट दही पोहे किती दिवसात ना खाल्लेत ना. नाही म्हणजे आपल्याकडे करतच नाहीयेत. बाबा छान झालेत ना दही पोहे. छान झालंय, पण दही जरा आंबट आहे. तरी मिटक्या मारून खातच आहात ना. पण बाकी काही म्हणा, आज खूप वर्षांनी असे दहीपोहे खाल्लेत आणि छान लागतात. का दिगंबरराव? दिगूला काय विचारता, बायकोच्या हातचं गोडच लागणार त्याला. अगं मग तू कर ना काहीतरी चमचमीत, आवडेल मला. तर तू कर म्हणे. इथे शंभू बाळासमोर श्वास घ्यायला तरी वेळ असतो का मला. तरी मी वेळात वेळ काढून काही ना काहीतरी करत असते. पण सगळे पुरुष सारखेच, स्वतःच्या बायकोचं कौतुकच असतं ह्यांना. नाहीतर काय, मी आपली रात्रंदिवस इथे चूल घरात मरमर करते, चांगले चुंगले पदार्थ करून खायला घालते, पण आहे का कुणाला माझी काही किंमत. पण या सखूना नुसते दह्यात पोहे कालवले, शून्य मेहनत, पण तिचं कौतुक बघा किती. काय ग, पण मध्येच आज असे दही पोहे का केले. चांगले खमंग कांदे पोहे तरी करायचे ना. अहो तसं नाही, आज कृष्ण जन्म आहे ना म्हणून केले. आज रात्री आपण छान पाळणा सजावून कृष्ण जन्म करूया ना. कृष्ण जन्म? काहीतरी काय कृष्ण जन्म? आपण नाही साजरा करत. नको ते विषय काढायला कोण सांगतं का तुला. सांगायला कशाला हवं. 4 क्षण सुरळीत चाललेत या घरात, असं हिला दिसलं की हिच्या पोटातच दुखायला लागतं. खुसपट काढून घरात तोंड कशी वाचतील हेच बाळ करू दिलं हिला. अहो नाही हो, पण बाळकृष्ण तर सगळे. आता आम्हालाच अक्कल शिकव तू. लग्न करून गृहप्रवेश करताना गाजा वजा करून तुला सांगितलंय मी, माझ्या घरात विठोबाला आम्ही मानत नाही. आणि विठोबा आणि कृष्ण एकच नाही का. कीर्तनात तुझ्या आप्पाने शिकवलं नाही का, पुंडलिकाला कृष्ण भेटायला आला आणि तिथेच विठोबा बनून कमरेवर हात ठेवून उभा राहिला. नाही का शिकवलं कधी तुम्हाला. का सारखं सारखं त्याचं नाव घेऊन सगळ्यांच्या डोक्याला ताप देतेस ग सकू. लक्षणी नुसती कारण शोधत असते वादाला. काही नाही, हे सगळे दही पोहे घ्या आणि बाहेर फेकून या. रमाई रमाई, अगं काल शिरा आज दही पोहे, ही सखून जणू चूल घरच आपल्या ताब्यात घेऊ पाहतीये. रमाई अगं ऐकतेस का. रमाई अगं इतक्या घाईघाईत कुठे चाललीस. टोकलंच बरोबर जाताना. बाहेर जाणाऱ्या माणसाला पाठीमागून हाक मारून कुठे चाललायस असं विचारायचं नसतं. एवढं साधं समजत नाही का ग तुला यमुने. मी मसण्यात जाते, येतेस. अगं रमाई एवढी कशाला चिडतीयस.
मी फक्त ते सखूच काय मी फक्त मला डोळे आहेत, ज्यात त्यात नाक खुपसायलाच पाहिजे का ग तुला? मांजरी सारखी आडवी येतेस नको तेव्हा. आणि मी कुठेही जाईल, मी काय बांधील नाही तुला सांगायला. आणि हे घर तुझं नाहीये सत्ता जमवायला. हिम्मत असेल ना तर स्वतःच्या सासरी जा आणि तिथे बसव जम. इथे माझ्या घरात मला अक्कल शिकवायची नाही. शंभू बाळाचं निमित्त करून ठिय्या मांडून बसली इथेच. माझ्याशी असं बोलली रमाई? हे सगळं त्या सखूमुळे होतंय. तिच्यावरचा राग माझ्यावर निघतोय. या सखूला ना थोडा शिकवलाच पाहिजे. ठेवा भांडी. बरं केलं लवकर भांडी आणलीत ते. का काय झालं? आवाज जरा मला बिगी बिगी कामं आटपायची आहेत. खरं सांगू का? पण तुम्ही कुणाला सांगू नका हा. आज रातच्याला कृष्ण जन्मासाठी देवळात जायचं आहे. लई मोठा उत्सव असतोय बघा. कीर्तन भजन सगळं असतंय. लई मौज असती. आणि मी दर साल जाते ना. बरी इथं बोलायला चोरी आहे. हा मोठ्या मालकीनबाईंना नाव बी काढलेलं आवडत नाही. आमच्या मायनीच्या रावळात असाच छान कृष्ण जन्माचा उत्सव असतो. इथे पण खूप मौज असेल ना रावळात? व्हय. खूप छान सजवलेला पाळणा, अंगी तोपडं घातलेला बाळकृष्ण. किती छान. अहो तिकडे कुठे चाललाय? तिकडून मला टाळ मृदुंगाचा आवाज येत होता. नाही नाही, काय बी खुळ्यागत बोलू नका. आधी आत जावा बघू. कुणी पाहिलं ना तुम्हाला इथं तर वरडतील तुम्हाला. आधी आत जावा. जाओ. शांत हो मनोरमे, शांत हो, एकदम शांत हो. कशाबाई अस्वस्थ होतीये तू? कुठं आलीये तू? नागोजी बाबाच्या मठात. इथं खुद्द नागोजी आहे, झिंगरोबा आहे. काय काळजी करायचं नाही. तुझ्या सुनेचा घोर लावून घ्यायची काही बी गरज नाही तुला. काही बी गरज नाही. शांत हो मनोरमे. बाबाजी, बाबाजी मी अस्वस्थ आहे, तुम्ही ओळखलं. धन्य झाले बाबाजी, मी धन्य झाले. पण बाबाजी मला वेगळाच संशय येतोय. काय? बाबाजी इतक्या वेळेला समजावून सुद्धा सखूचं विठोबाचं वेड काही कमी होत नाही. बाबाजी अहो एवढं बळ कुठून मिळतं तिला? कोणावर संशय? सुभेदारीण अंबिकाबाई.
तीच माझ्या वाईटावर रूप. अंबिका, सुभेदारीनबाई आलती तुझ्या घरी गोंधळाच्या दिवशी. खडाजंगी झाली तुमच्यात, अपशकुन झाला आणि मग सखूला दिव्य करायला भाग पाडलं तिला. अगं कशाला भाग पाडलं तिला? आधी मला येऊन का नाही सांगितलं? मी तिला थांबवलं असतं तिथल्या तिथं. जोर लावला ग तिनं, जोर लावला दिव्य करून तुमच्या घरातल्यांवर जोर लावला. सखूला बाकी मानायला हवं. हा जिद्दीची आहे म्हणायची. प्रश्नच नाही. एवढ्या रात्री काळोखातून त्या रानातून चालताना भल्या भल्याना घाम फुटतो. मग ह्या लहानगिरीना कमालच करून टाकली. सुभेदारीनबाई तर आहेच, तुझ्या वाटत काटर होतीये ती. मग आता बाबाजी? मी माझी समधी शक्तीपणा लावणार, पण रक्षण करणार, तुझं रक्षण करणार. गोर नाही लावून घ्यायचा. मार्ग काढू आम्ही मनोरमे, मार्ग तर काढूच, पण खर्च नाही. लय मोठा इदी करायला लागल त्यासाठी. पैशाची काळजीच करू नका बाबाजी. खरं होणारं नुकसान खूप मोठं आहे. ते काय मग सखूला सोडून बाकी समध्या घरच्या मंडळींना उद्या इथं मठात घेऊन यायचं. सखूची सावली आहे त्यांच्यावर, उतरवावी लागल ती. समजा बंदोबस्त करू आम्ही. गोर नग लावून घेऊ तू. हो जी बाबाजी, आज्ञा असावी. जा जा. हे घे पोहे. आज रात्री कृष्ण जन्माला दही पोहे दे. माहित आहे ना श्रीकृष्णाला किती आवडतात ते. आज रातच्याला कृष्ण जन्मासाठी देवळात जायचं आहे. लई मोठा उत्सव असतोय बघा. आणि विठोबा आणि कृष्ण एकच नाही का? पुंडलिकाला कृष्ण भेटायला आला आणि तिथेच विठोबा बनून कमरेवर हात ठेवून उभा राहिला. विठुरा, आज तुझा जन्म, पण सासूबाईंना तू आवडत नाहीस ना रे. नाहीतर मी आहोंना सांगून छान मोठा उत्सव केला असता कृष्ण जन्माचा. विठुरा, रागवणार नाहीस ना रे? तसं मी माझ्या परीने करणार आहे कृष्ण जन्माचा उत्सव, पण हाच मोठा उत्सव असं मानून घ्या. मी तुझ्यासाठी दही पोहे केलेत, पण बाकी काहीच नाहीये रे. पंचामृत नाही, पण तुझ्यासाठी दूध आहे. हा, फुलं नाहीयेत, सजवलेला पाळणा नाहीये. काय करूया आपण?
विठुरा, पण बाळकृष्णासाठी पाळणं हवा ना, आता काय करायचं? विठुरा, मला असं वाटतंय की तू एक गोड बाळकृष्णाच्या रूपात यावंस, म्हणजे मला त्याच्यासोबत खेळता येईल, त्याला दही पोहे देता येतील.